AIHच्या वतीने आपल्यासाठी आयफोन भेटायला येतोय आणि त्याचा लकी ड्रॉ आम्ही सादर करतोय. तोपर्यंत बक्षीस वितरण सोहळ्यासाठी सुद्धा सर्व संघ, खेळाडू आणि आमचे ऑफिशियल्स आपल्या सन्मानासाठी आपण यावं. Battery.ai या खेळात भाग घेतलेल्या खेळाडूंसाठी आयफोन आणि त्यासाठी चिठ्ठ्या तयार केलेल्या आहेत. भाग्यवान विजेत्याचं नाव आम्ही जाहीर करतोय. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्दसुमन आणि मनपूर्वक स्वागत. माजी मुख्यमंत्री आदरणीय लक्ष्मीकांत पार्सेकर साहेब, माजी आमदार दयानंद सोपटे साहेब, त्याचप्रमाणे इतर सर्वच मान्यवर, प्रशांत उर्फ बाळा नाईक, दीपकजी कलंगुटकर, मनोहर नाईक, राम नागवेकर, सरपंच मोर्जे, विलासजी मोर्जे या सर्व मान्यवरांचं शब्दसुमन आणि मनपूर्वक स्वागत. Battery.ai या प्लॅटफॉर्मवर बऱ्याच जणांनी आपलं नशीब आजमावलं. अनेक खेळ त्यांनी खेळले, विविध खेळाचा आस्वाद लुटला आणि त्या खेळामधून सर्वात मोठं पारितोषिक आयफोन. त्या आयफोनच्या विजेत्यांसाठी चिठ्ठ्या तयार झालेल्या आहेत. कोण असेल या आयफोनचा मानकरी? आयफोन विजेत्यासाठी आधार कार्ड कंपल्सरी आहे. मोबाईल मध्ये चालेल का गौरव? ऐक, आधार कार्ड मोबाईल मध्ये चालेल का? मोबाईल मधलं ज्या विजेत्याचं नाव आम्ही जाहीर करू तो विजेता इथे हजर असणं गरजेचं आहे आणि त्याचं आधार कार्ड त्याच्या मोबाईल मध्ये किंवा डिजी लॉकर मध्ये असणं गरजेचं आहे. तोपर्यंत आपण जाऊया बक्षीस वितरण सोहळा आणि ऑफिशियल्सचा सन्मान. Battery.ai आयफोनचा विजेता आमच्या ऑफिशियलचा सन्मान होतोय. व्हॉइस ऑफ MCT तुषार नाईक, अशोक नाईक, योगेश परब, समीर पांढरे, श्याम कलंगुटकर, नाना परब, हरेश काकोडकर. आपण सर्वांनी येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. ऑफिशियल्स समीर पांढरे, मराठी समालोचनाचा गोड मंजूळ आवाज. पंच मेंबर मिंगलजी फर्नांडिस, आपला शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. समीर पांढरे ज्यांचा आवाज ऐकून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेकांनी समालोचक होण्याचं स्वप्न पाहिलं, ज्यापैकीच मी सुद्धा एक आहे. आमचे आदर्श गुरुवर्य समीर पांढरे यांचा सन्मान होतोय. यानंतर हिंदी समालोचनाचा रेडिओ आवाज, मॅन फ्रॉम शिरोडा, अशोक नाईक सर. मिंगलजी, आपल्या विनंती, आपल्या शुभ हस्ते अशोक नाईक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समालोचनाचे भीष्माचार्य, आमचे गुरुवर्य मार्गदर्शक अशोक नाईक सरांचा सन्मान होतोय. मंदारजी पोके, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. गोय राज्याचा इंग्लिश कॉमेंट्रीचा आवाज, युवा समालोचक श्याम कलंगुटकर. चॉकलेट बॉय ऑफ गोवन क्रिकेट कॉमेंट्री मिस्टर श्याम कलंगुटकर. मंदारजी पोके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. यानंतर स्टायलिस्ट कॉमेंटेटर ऑफ गोवा मिस्टर तुषार नाईक. मंदारजी पोके साहेब यांच्या शुभ हस्ते तुषार नाईक यांचा सन्मान होतोय. यानंतर मी विनंती करतो सरपंच मोर्जे, आदरणीय विलासजी मोर्जे, आपण सन्मान करावा. हिंदी समालोचनाचा प्रति अशोक नाईक आवाज नाना परब. नाना परब यांचा सन्मान होतोय. यानंतर हरीश काकोडकर यांचा सन्मान आम्ही सुपूर्द करतोय. मराठी समालोचनाचा एक युवा आवाज, गोड आवाज, डॅशिंग आवाज, मॅन फ्रॉम वेंगुर्ला योगेश परब. महादेवजी नाईक, साई शिलवंचे संघमालक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय.
योगेश परब. गेले 5 दिवस ही स्पर्धा कॉमेंट्री बॉक्समधून, कधी मैदानावरून, कधी प्रेक्षागृहामधून, कधी मान्यवर कक्षामधून ज्यांनी सांभाळली, रुजवली, फुलवली, झुलवली, मराठी हिंदी समालोचनाने या स्पर्धेला एक वेगळी उंची मिळवून दिली. प्रशांत आदवडे. मी विनंती करतो दीपकजी कलंगुटकर, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करावा. संपूर्ण राज्यात, संपूर्ण भारत देशात 12 राज्यात मिळून ऑल इंडिया लेवलच्या 26 स्पर्धा ज्यांनी आपल्या समालोचनाने गाजवल्या. 28 पेक्षा जास्त पुरस्कार ज्यांच्या नावे आहेत. प्रशांत आदवडे, मॅन फ्रॉम विरार, मॅन फ्रॉम रत्नागिरी. आणि सगळ्यांक एकदम एंटरटेनमेंट करता, एंटरटेनमेंट एकदम सगळ्यांक उखलून धरता मॅच असो आमचो मालवणी कॉमेंटेटर बादल चौधरी. हांव महेशाक रिक्वेस्ट करता बादलाक हे प्रायज आणि मोमेंटो दिवचो म्हणून. बादल चौधरी. ज्या आवाजाची दखल प्रसिद्धी माध्यमाने देखील घेतली, इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतली, ते बादल चौधरी ज्यांचा आवाज सुप्रीममध्ये गाजला. एकदा टाळ्यांचे गजर बादल चौधरी यांच्यासाठी. थँक्यू बादल. यानंतर पुढची सूत्र पुन्हा एकदा बादल चौधरी यांच्याकडे. अचूक आकडेवारी आणि ठाम मत, अर्थातच आमचे स्कोरर धीरज पालियेकर. आदरणीय दयानंद चोपडे साहेब, आपल्या विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं आमचे स्कोरर धीरज पालियेकर. त्या पाठोपाठ निखिल कुडाव आणि कम्प्युटर स्कोरर अखिल परब. धीरज पालियेकर मॅन बिहाइंड दी कॉमेंटेटर. यानंतर निखिल कुडाव, आमचा अजून एक स्टायलिस्ट स्कोरर ऑफ गोवा मिस्टर निखिल कुडाव. जबरदस्त आकडेवारी आणि त्यामुळेच समालोचन करण्याची एक वेगळी मजा आणि एक वेगळी गंमत ज्यांनी अनुभवायला दिली. निखिल कुडाव अगदी नकळतपणे ज्याच्या नावाचा मी उल्लेख केला एका वेगळ्या विशेषणाने, आणि तेच नाव सध्या त्याच्या टी शर्टवर पाहायला मिळतं. कम्प्युटर स्कोरर अखिल परब. आदरणीय दयानंद सोपटे साहेब यांच्या शुभ हस्ते अखिल परब मिस्टर कम्प्युटर स्कोरर. आणि यानंतर द अंपायर्स आर दी सोल जजेस ऑफ द गेम. संपूर्ण स्पर्धा कोणत्याही गालबोटाविना ज्यांनी संपन्न केली, थँकलेस जॉब ज्यांनी स्वीकारला आणि पूर्ण केला. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आमच्या अंपायर्ससाठी, पंचांसाठी. आदरणीय लक्ष्मीकांत पारसेकर साहेबांच्या शुभ हस्ते आमचे ऑफिशियल्स रुपेश गावस, भालो या टोपण नावाने प्रसिद्ध रुपेश गावस यांचा सर्वप्रथम सन्मान होतोय. त्या पाठोपाठ राजेंद्र दाभोलकर, सातारी कर्लीच्या मैदानावर 2021 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्यांनी आपल्या नावे केला आहे. 2 वर्षापूर्वी याच मैदानावर पेडणे प्रीमियर लीग स्पर्धा गाजवली मिस्टर राजू दाभोलकर. यानंतर योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर. टेनिस क्रिकेट अगदी कोळून प्यायलेले आमचे मित्र राम नागवेकर यांच्या साथीने अनेक मैदानं ज्यांनी गाजवली आणि सध्या मैदानावरील पंचांची भूमिका जे गाजवत आहेत, योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर. आणि सिद्धेश पेडणेकर, स्टायलिस्ट अंपायर ऑफ गोवन क्रिकेट मिस्टर सिद्धेश पालियेकर. सिद्धेश हरमलकर, सॉरी सिद्धेश हरमलकर. सध्या पीई टीचर म्हणून ते कार्यरत आहेत. सिद्धेशजी, आपल्याला या जॉबसाठी सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. संपूर्ण स्पर्धेत एकदाही तो कॅमेऱ्यावर दिसला नाही, पण कॅमेऱ्यावर न दिसता सुद्धा खूप मोठी जबाबदारी ज्याने पार पाडली. मैदानाच्या बाहेर गेलेले चेंडू निमिषार्धात त्यांनी पुन्हा मैदानात पाठवले. बॉल बॉय मिस्टर डम्मा. टाळ्या जरूर वाजवा डम्मासाठी. आदरणीय लक्ष्मीकांत पारसेकर साहेबांच्या शुभ हस्ते डम्माचा सन्मान होतोय.
संतोष नाणेकर यांनी लावलेलं छोटंसं रोपटं, छोट्याशा कॅमेऱ्यावर सुरू केलेलं लाईव्ह, आणि काल टेनिस क्रिकेटने पार केला टप्पा 21 लाख सबस्क्रायबरचा, आणि योगायोग ही स्पर्धा सुद्धा आज 5व्या दिवशी 21 लाखापेक्षा जास्त व्यक्तींपर्यंत ज्यांनी पोहोचवली. tenniscricket.in गौरव सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान होतोय. अजित आचरेकर मॅन फ्रॉम मालवण, आमच्या मालवणचा सुपुत्र, या सन्मानाचा स्वीकार करतोय. गौरव सावंत, संतोष नाणेकर यांच्या वतीने अजित आचरेकर, tenniscricket.in. गौरवजी, आपल्या पुढील वाटचालीसाठी 25 लाख सबस्क्रायबर याच वर्षात पूर्ण करण्यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर संपूर्ण स्पर्धा आपल्या सुमधूर गाण्याच्या जोरावर ज्यांनी सजवली, आम्हा सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी नेला, DJ संदीप किंदेकर यांचा सन्मान होतोय. सरपंच आदरणीय रॉबर्ट सर, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान वितरित करावा. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी फसिनो बाईक ज्यांनी प्रायोजित केले ते मांद्रेम सरपंच रॉबर्टजी फर्नांडिस यांच्या शुभ हस्ते. DJ संदीप, हरी आप संदीप फास्ट. त्या तांबडी चांबडी चमकते लक 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 या गाण्याच्या तालावरच संदीप येईल स्टेजवर. मी गाडीवर फिरताना दिसलो तर कामाने आणि स्टेजवर दिसलो तर घामाने. संदीप किंदेकर, DJ संदीप. यानंतर क्वार्टर फायनल पराभूत संघ प्रत्येकी 55,555. दीपकजी कलंगुटकर, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. गौरव स्पोर्ट, रोहित स्पोर्ट, वेंगुर्ला. मकरनभाई तोरसकर या पारितोषिकाचा स्वीकार करतायत. क्वार्टर फायनल मध्ये पराभूत होणाऱ्या संघासाठी 55,555 हे सर्वात मोठं बक्षीस आजपर्यंत मी पाहिलेल्या स्पर्धांमधील. पुढील संघ सिकंदर सुपर जायंट केपेम. दीपक भाई, आपल्याला विनंती, सिकंदर सुपर जायंट केपेम या संघाचा आपण सन्मान वितरित करावा. सिकंदर सुपर जायंट केपेमच्या वतीने श्याम कलंगुटकर हा पुरस्कार स्वीकारतायत. यानंतर आई माऊली निगुडे कुडाळ. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेला संघ 55,555 रुपयांचा मानकरी ठरतोय. टीम ओनर आदरणीय नितीन सर हा पुरस्कार स्वीकारतील. मंदारजी पोके, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करावं हे पारितोषिक. एक सरपंच, प्रेझेंट पंच मेंबर मंदारजी पोके यांच्या शुभ हस्ते आई माऊली निगुडे कुडाळ. आणि यानंतर साई जय बोडगेश्वर बिचोलीम. टीम ओनर सिद्धेश गावकर. मी विनंती करतो संजयजी मांद्रेकर, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. क्वार्टर फायनल पराभूत संघ साई जय बोडगेश्वर बिचोलीम. टीम ओनर सिद्धेश गावकर. टाळ्या वाजत राहून दे मित्रांनो. सेमीफायनल मध्ये जे संघ पोचले, ज्यांचा प्रवास सेमीफायनल मध्ये समाप्त झाला, अशा संघांचा सन्मान होतोय. ज्या संघांसाठी पारितोषिक 3,33,333 प्रायोजित केलाय पंच मेंबर मांद्रेम किरण सावंत यांनी. महेशजी कोनाडकर, आपल्याला विनंती, सेमीफायनल पराभूत संघ आपण सन्मानित करावा. पेडनेम स्ट्रायकर्स पेडणे. पंच मेंबर मांद्रेम किरणजी सावंत यांनी प्रायोजित केलं हे पारितोषिक. रोख रुपये 3,33,333. पेडनेम स्ट्रायकर्स पेडणे. शौर्य कोनाडकर, आपण येऊन या पारितोषिकाचा स्वीकार करा. टीम ओनर मिस्टर शौर्य कोनाडकर. पेडनेम स्ट्रायकर पेडनेम. गतवर्षी स्वप्न पूर्ण झालं, यावर्षी थोडंसं दूर राहिलं, पण शौर्य
पुन्हा आपल्याला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे. विलासजी मोर्जे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित होत आहे. महेशजी कोनाडकर यापुढील पारितोषिक आपण वितरित करावं. सेमीफायनल पराभूत संघ रोख रुपये 3,33,333 प्रायोजित केलाय. सोशल वर्कर आमचे मार्गदर्शक मित्रवर्य अँथोनी उर्फ शाणू फर्नांडिस. विजेता संघ श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी. टीम ओनर मकरनभाई तोरसकर. महेशजी कोनाडकर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित होत आहे. सेमीफायनल पराभूत संघ श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. गेस कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. कॅश प्राइज आणि आकर्षक चषक पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय. आदरणीय दयानंद सोपटे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरित करावं. बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट संपूर्ण स्पर्धेत अचूकतेचा बादशाह बनवून यष्टांच्या मागे ज्यांनी जाळं विणलं आणि या जाळ्यात मोठमोठे मासे पकडले. किती तब्बल 14 झेल ज्यांनी पकडले. बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट मिस्टर घाऱ्या फायटर जेट केमिकल इंजिनियर योगेश पेंडकर. योगेश पेंडकर बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट. योगेशच्या वतीने महादेव नाईक हे पारितोषिक स्वीकारतील. यानंतर या स्पर्धेतील अंतिम सामनावीर मॅन ऑफ द फायनल रोख रुपये 22,222 आदरणीय दयानंद सोपटे साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित होईल. नाव जाहीर करायचं की तुम्ही सांगणार मित्रांनो. धावांचा बचाव चालू होता. प्रतिस्पर्धी संघ मजबूत स्थितीत होता. त्यानंतर तो आला. एका षटकात 1 धाव खर्च केली, 1 विकेट घेतली. पुन्हा तो आला. पुन्हा 7 धावा खर्च करून 3 विकेट घेतल्या. संपूर्ण सामन्यात 2 षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च करून 4 महत्वाच्या विकेट. अंतिम सामनावीर नन अदर दॅन मिस्टर टर्मिनेटर रोहन साळगावकर. या गोलंदाजी सोबतच सीमारेषेवर रोहनने टिपलेला एक सुंदर झेल. टाळ्या वाजत राहू दे मित्रांनो रोहनसाठी. गोमंतक भूमीचा तळ कोकणाचा सर्वांचा लाडका खेळाडू मॅन ऑफ द फायनल अंतिम सामनावीर रोहन साळगावकर. यानंतर बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. पुन्हा एकदा मी विनंती करतो आदरणीय लक्ष्मीकांत पार्सेकर साहेब माजी मुख्यमंत्री गोवा राज्य आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण वितरित करावा. संपूर्ण स्पर्धेत ज्याने गोलंदाजी तर दर्जेदार केली, स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा ज्याने गोलंदाजी केली, पॉवर प्लेमध्ये सुद्धा ज्याने गोलंदाजी केली आणि गोलंदाज म्हणून संघात असतानाच आपल्या संघासाठी समयोचित फलंदाजी सुद्धा केली. या सगळ्या अष्टपैलू कामगिरीमुळेच ते नाव ठरतंय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. बेस्ट बॉलर ऑफ मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दर्शन बांदेकर मॅन फ्रॉम मालवण सिंधुदुर्ग महाराष्ट्र. दर्शन बांदेकर आपण येऊन आपल्या पुरस्काराचा स्वीकार करावा. मालवण संघाच्या वतीने मंचावर महादेव नाईक दिसत आहेत. तत्पूर्वी दर्शन येतोय सिंधुदुर्ग क्रिकेटचा मालवण क्रिकेटचा हा राजपुत्र. मित्रांनो 6 चेंडूत 6 षटकार मारणारे कित्येक फलंदाज आपण पाहिले असतील, पण हा पराक्रम 14 वेळा नाकारणारा, सलग 5 षटकार मारून थांबणारा वन अँड ओनली दर्शन बांदेकर. यानंतर बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट
रोख रक्कम 33,333. संपूर्ण स्पर्धेत 99 धावांचा रतीब ज्याने घातला, या धावांच्या जोरावरच युवा खेळाडूंना सोबत घेऊन त्यांनी आपल्या संघाची नौका विजयाच्या किनाऱ्यावर आणली. दर्जेदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवून रसिक प्रेक्षकांच्या मनात ज्याने जागा बनवली, वाकलनचा सुपरस्टार मिस्टर केतन म्हात्रे, बेस्ट बॅटर ऑफ मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 7th एडिशन. कॅश प्राइज रुपये 33,333. केतन म्हात्रे तो आलाच पाहिजे नव्हे, तो येणारच. कारण जेव्हा जेव्हा केतन येतो तेव्हा तो खेळतो, लढतो आणि जिंकतो. आतापर्यंत 39 मोटरसायकल, 6 कार ज्याने जिंकल्यात. आणि मित्रांनो, याही पलीकडे जाऊन जिंकलेल्या 39 मोटरसायकल मधील 25 पेक्षा जास्त मोटरसायकल ज्याने आपल्या मित्रांना देऊन टाकल्यात. असा हा दिलदार खेळाडू, क्रिकेटचा दिलदार राजा केतन म्हात्रे, मॅन फ्रॉम वाकलन. केतन केतन आपल्याला यायचं आहे. केतन, मोठी स्पर्धा, मोठं पारितोषिक, नेमकी काय भावना यावेळी डोळ्यासमोर? सर नक्कीच गेल्या वर्षी मीच झालेला, फायनल मॅच हरलेलो आम्ही, बट मीनीच हरवलेली. 6 बॉल 19 रन पाहिजे होते, तर माझ्याकडून हरलेली मॅच. बट मी प्लेयरांना आज बोललो होतं की आज काहीही करून आपल्याला चॅम्पियन ठरायचं आहे, आणि भरपूर मेहनत केली. प्रत्येक जणांनी इंडिव्हिज्युअल खूप चांगला गेम केला आणि आम्ही फायनल मारली. नेहमीच सोबत खेळणारे खेळाडू आज तुमच्या समोर उभे होते, खास करून बडे मंच का बडा खिलाडी, यशस्वी कर्णधार योगेश पेंडकरच्या नावाचा काही दबाव होता का? सर नक्कीच, कारण की योगेश दादा असा बॅट्समन आहे की पूर्ण मॅच घेऊन जातो तो. बट त्याची विकेट पाहिजे होती आणि 2 हिटर होते त्यांचे, दर्शन आणि अक्षय. तर रोहननी आउटस्टँडिंग बॉलिंग केली आणि त्यांना आऊट केला. आम्ही पूर्ण मॅचमध्ये घुसलो. आपण या तिघांना अडकवण्यासाठी, अक्षय, दर्शन, योगेशला ट्रॅपमध्ये फसवण्यासाठी काही वेगळी चाल रचली होती का? सर नक्कीच स्ट्रॅटर्जी करत होतो. बट पहिला 6 खाला रोहननी एक त्याचा 100% बॉल टाकला ऑफ साईड यॉर्कर, आणि दर्शन आऊट झाला. त्याच्यानंतर तोच बॉलवर अक्षयसुद्धा आऊट झाला. तर त्याचं तुझं थँक्यू, कारण की त्याचा खूप मोलाचा वाटा आहे इथे ही मॅच जिंकण्याचा. केतन, गोवा राज्यातील बरेच खेळाडू तुमच्यासोबत खेळले. खरं तर गोवा राज्यात सुद्धा अपरंपार टॅलेंट आहे. मात्र आमचे खेळाडू ज्या लेवलचं व्यावसायिक क्रिकेट तुम्ही खेळता, त्या लेवलचं व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी अजून त्यांच्या मनाची तयारी होत नाहीये. काय सांगाल तुम्ही वरिष्ठ यशस्वी खेळाडू या नात्याने आमच्या गोयच्या तळकोकणाच्या युवा खेळाडूंना? सर नक्कीच, मी जेव्हा जेव्हा गोव्यात येतो, रजत असेल, पुन्हा जे असेल, अजून खूप असे प्लेयर आहेत की जे बाहेर नाही येत, बाहेर यायला पाहिजे आणि ओपन क्रिकेट खेळायला पाहिजे. ते सुद्धा चांगला क्रिकेट खेळतील आणि मोठ्या ओपनच्या मॅचेस असतात, ISPL सारखी एक टुर्नामेंट आहे, ती सुद्धा खेळतील. बट त्यांनी थोडा बाहेर लक्ष द्या, ओपन क्रिकेट खेळा, थोडा गोव्याला स्टॉप करा, जरा बाहेर जावा तुम्ही. सोपं नसतं व्यावसायिक क्रिकेट. 12 तासात 2 मोटरसायकल जिंकण्याचा पराक्रम सुद्धा केतन म्हात्रे यांनी केलाय. केतन, नेमकी काय होती ती गोष्ट, अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल. सर नक्कीच, एवढ्यापर्यंत पोचण्याचा माझ्या टीम, ग्रामीण टीम आहे, माझा गाव आहे आणि माझे फॅन्स लोक आहेत, त्यांच्यामुळं मी इथपर्यंत पोचलो आहे. आणि डोंबिवली प्रीमियर लीगला मी तर सिरीजला होतो, बट आम्ही सेमीफायनलला कॉलॅप झालो. त्याच्यानंतर मी TDPLला खेळायला गेलो, बट तिथे माझा सिरीजचा काही नव्हता, कारण की स्कोरच नव्हता. बट सेमीफायनल मी 66 रन केले आणि ती मॅन ऑफ द सिरीज भेटली. त्यातसुद्धा माझ्या टीमचा जागृती 11 असेल, तिचा खूप मोलाचा वाटा होता. आणि बट आता इथे खेळायला, जशी का मी माझी ग्रामीणची क्रिकेट मॅच खेळतो आणि माझी ग्रामीणची पोरं आहेत आणि सर्व ऐकत होते, प्रत्येकजण 100% देत होते, म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलो आणि फायनल मारली. आणि वैभवदादा आणि चेतनदादा थँक्यू मानेन, आम्हाला त्यांच्या टीममध्ये खेळायला चान्स दिलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला. केतन, आम्ही गोयकार, आम्ही कोकणकारी पाहुणचारासाठी प्रसिद्ध आहोत. कसा होता गोयचा पाहुणचार? सर कोकणामध्ये नेहमीच खेळायला खूप आवडते, कारण की कुठलीही टुर्नामेंट असो, लाख रुपयाचे असो किंवा 2 लाखाचे असू दे, बट कोकणामध्ये खेळायला खूप आवडतं. फॅन्स लोक खूप सपोर्ट करत असतात. आतासुद्धा आम्हाला डोक्यावर घेऊन फिरवत होते ते, तर त्यांचे सुद्धा आभार. जाता आता एकच प्रश्न,
हे पारितोषिक स्वीकारताना कोणाचा चेहरा डोळ्यासमोर येत आहे, कोणाला करशील हे पारितोषिक डेडिकेट? सर नक्कीच मी एकाचं नाव नाही घेणार, बट माझ्या पूर्ण टीमचा आणि आता राजेश दादा सुद्धा हात करतो त्याचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. आणि मी आता पण बोलतो की आम्हाला खेळायला चान्स दिली चेतन दादानी आणि वैभव दादानी, त्यांचे आभार. असेच आम्हाला बोलवत जा, आम्ही चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. बट रिझल्ट जसं आपण खेळू त्याच्यावर आहे, हार जीत तर क्रिकेटमध्ये आहेच. असंच आम्हाला बोलवत राहा, आम्ही येऊ, खेळू आणि जिंकू. हे आहेत केतन म्हात्रे. एकदा जोरदार टाळ्या वाजूया. बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. आयफोनचा विजेता कोण आहे अजूनही उत्सुकता आहे. चला जाऊया ड्रॉ कडे. battery.ai. मी विनंती करतो आदरणीय माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर साहेब, एक चिठ्ठी आपण उघडावी. एकच चिठ्ठी आपल्याला उघडायची आहे. हाजीर तो वजीर, जो इथे हजर असेल आणि ज्याच्या मोबाईलमध्ये किंवा डिजी लॉकरमध्ये त्याचं आधार कार्ड असेल त्यालाच मिळेल हा आयफोन. battery.ai. येस, जो इथे हजर असेल त्यालाच असेल पारितोषिक. आणि विजेत्याचं नाव आहे बाबू कानोळकर. 9637407154. बाबू कानोळकर. बाबू कानोळकर आहेत इथे. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या शुभ हस्ते बाबू कानोळकर यांना हे पारितोषिक वितरित केले जात आहे. आमचा स्थानिक खेळाडू आहे. गेले 5 दिवस ज्याने स्पर्धा पाहिली. battery.ai वर त्यांनी विविध खेळ खेळले आणि या आयफोनचा मानकरी ठरला आहे बाबू कानोळकर. बाबू कानोळकर, आपल्याला विनंती, आपलं मनोगत. It's great pleasure to with this Manrem Champions Trophy. I thanks Mahesh Konarkar, Sanju, because we are also organizing in Dargal. So this is a great platform for Goa and also the great example set by Manrem Champion Trophy for all India players and also all the Goans. We should proud of this Manrem Champion Trophy. Thank you very much. धन्यवाद बाबू. यानंतर या स्पर्धेतील अंतिम उपविजेता संघ रोख रुपये 6,66,666 जे प्रायोजित केलंय आमच्या एका वेल विशरने आणि त्याचा मानकरी ठरतोय. संपूर्ण टीमने येऊन आपल्या मेडलचा स्वीकार करावा आणि 6,66,666 रुपयांचं पारितोषिक आपण स्वीकारावं. अंतिम उपविजेता महादेव नाईक यांच्या मालकीचा संघ भाव्यान स्पोर्ट्स साईश 11 मालवण. प्लेइंग 11 दर्शन बांदेकर, सुनील मालवणकर, पायस अल्मेडा, दर्पण आचरेकर, प्रजेश, विशाल लुडबे, सचिन आचरेकर, योगेश पेंडकर, अक्षय पाटील बोथ आयकॉन प्लेयर आणि आकाश मजूरकर, गोविंद फाले आणि डीडी देवेंद्र हिंदेकर. मंचावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते मेडल वितरित केले जात आहे. सर्वप्रथम कॅप्टन दर्शन बांदेकर, पायस अल्मेडा मालवण, सुनील मालवणकर रेवतळे मालवण, जतीन कांबळी रेवंडी, प्रजेश रावले कट्टा, सचिन आचरेकर देवली कुंभारमाठ, विकी रोगे दांडी, देवेंद्र हिंदेकर उर्फ डीडी, गोविंद फाले गावराई, विशाल लुडबे वायरी, आकाश मसूरकर आणि दर्पण आचरेकर आचरा. सोबत आयकॉन खेळाडू अक्षय पाटील अलिबाग आणि योगेश पेंडकर. सर्व खेळाडू एकत्रित मिळून मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 7व्या पर्वातील अंतिम उपविजेते पदासाठी पारितोषिक स्वीकारतील. रोख रक्कम रुपये 6,66,666.
मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर या स्पर्धेतील सर्वात मोठं पारितोषिक नव्हे तर कोकणातील गोवा राज्यातील सगळ्यात मोठं पारितोषिक वितरित होत आहे. अंतिम महाविजेता रोख रुपये 9,99,999 त्यातील 6,66,666 प्रायोजित केले महेशजी कोनाडकर यांनी. 3,33,333 प्रायोजित केले आमच्या एका वेलविशरने. दोन्ही रक्कम एकत्रित करून रोख रक्कम रुपये 9,99,999चा मानकरी ठरतोय. मांद्रम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 7व्या पर्वाचा अंतिम महाविजेता अबीर बाबा बारदेज. पुनाजी कणगोटकर, भावेश पवार, केतन म्हात्रे, रोहन साळगावकर, रजत कुडाळकर, नामदेव बाणावलीकर, शुभम झा, अमृत वेर्लेकर, मनोज, महेश साकळकर, विश्वजीत, अजय यादव, प्रज्योत पालियेकर, सहदेव कानोळकर, रुद्र झाटिये आणि अमीर मांद्रेकर उर्फ शाणे. अबीर बाबा बारदेज, टीम ओनर चैतन्य साळगावकर, कर्णधार पुनाजी कणगुटकर, आयकॉन खेळाडू केतन म्हात्रे वाखलन, आयकॉन खेळाडू भावेश पवार भिवंडी. या पारितोषिकाचा स्वीकार करतायत अंतिम महाविजेता. सर्व खेळाडूंना मेडल वितरित होत आहेत मान्यवरांच्या शुभ हस्ते. सर्वच खेळाडू थांबतील स्टेजवर. तत्पूर्वी सर्वात मोठं वैयक्तिक पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. या स्पर्धेतील मालिकावीरासाठी पारितोषिक होतं 1,11,111 आणि त्याच रकमेतून देण्यात येईल फसिनो बाईक जी प्रायोजित केली मांद्रेम सरपंच रॉबर्ट फर्नांडिस यांनी. गेस कोण असेल मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर? नाव अजूनही उत्सुकता आहे. नाव जाहीर होणं बाकी आहे. थोडी आकडेमोड अजूनही चालू आहे. सर्वच खेळाडू ज्यांनी या स्पर्धेत अष्टपैलू दर्जेदार कामगिरी केली या सर्वांमधून एक खेळाडू जो मालिकावीराचा मानकरी ठरेल. कोण असेल? मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर मांद्रेम सरपंच रॉबर्ट फर्नांडिस यांनी प्रायोजित केलेली फसिनो मोटरसायकल वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय. ज्यांनी फसिनो मोटरसायकल प्रायोजित केली मांद्रेम सरपंच रॉबर्ट फर्नांडिस यांनी हे पारितोषिक वितरित करावं. कोण असेल खेळाडू? सांगा नाव. कोण असेल? ऐकायला येत नाहीये. कोण असेल? जरा जोरात. संपूर्ण स्पर्धेत नावात जरी चांदी असली तरी स्वतःचं नाव ज्यांनी सुवर्ण अक्षराने झळकावलंय मिस्टर रजत कुडाळकर, मॅन फ्रॉम कांडका, मालिकावीराचा मानकरी. मॅन ऑफ द सिरीज मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिस्टर रजत कुडाळकर. संपूर्ण स्पर्धेत 143 धावांचा रतीब घालून भल्या भल्या गोलंदाजांना ज्याने घाम फोडला, राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंना सलग 6 चौकार मारून गोईचं पाणी ज्याने जगाला दाखवलं, रजत कुडाळकर मॅन ऑफ द सिरीज. मिस्टर रजत मालिकावीर.
मानरम चॅम्पियन्स ट्रॉफी 2027. रजत, कसा होता स्पर्धेत खेळण्याचा अनुभव? कशी वाटली स्पर्धा? काय भावना ही फसिनो जिंकल्यानंतर? टुर्नामेंट चड बरो ऑर्गनायज केल्लो. म्हाका लास्ट इयर अशीच सेमी फायनलीक बेळगांव गाडी चुकलेली, हांव वचोंक ना आनी म्हाज्या पंचायतीच्या टिमीक खेळपाक रावलो. सो ह्या वर्साची इतलो हार्डवर्क केल्लो न्हू ती आयज दाखोवन येयलो सगळो. रजत, मोठमोठे फलंदाज या मैदानावर फ्लॉप ठरले, मात्र आपण अतिशय दर्जेदार कामगिरी केली. खरं तर एक नियम केला होता की मॅन ऑफ द सिरीज हे बाईक इतर वरिष्ठ खेळाडूंनीच कामगिरी केली, ऑल इंडिया लेवलच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तरी ती आम्ही लोकल खेळाडूला म्हणजे सिंधुदुर्ग किंवा गोव्याच्या खेळाडूला देऊ. पण योगायोग असेल, कर्तृत्व असेल, मेहनत असेल, या ऑल इंडिया लेवलच्या खेळाडूंना सर्वांना मागे सारून संपूर्ण स्पर्धेत हायएस्ट रन गेटर ठरतोय रजत कुडाळकर. काय होतं या यशामागचं रहस्य? लास्ट मंथ आमी फोंड्या वेट वितरित करणं बाकी आहे. प्रथम पारितोषिक वितरित होत आहे. अबीर बाबा बारदेस, एकदा जोरदार टाळ्या वाजूया. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 डीजे संदीपच्या तालावर. कशी वाटली स्पर्धा? काय सांगशील स्पर्धेबद्दल? महेशजी कोनाडकर यांच्याबद्दल, संजय नागवेकर यांच्याबद्दल. टुर्नामेंट ही खरीच बरी जाली आणि ह्याच्या पुढे बरी आमचो बाईक करतलो. थँक्यू व्हेरी मच महेश भाई. पुनाजी कॅप्टन अबीर बाबा बारदेस, वेल प्लेड पुनाजी. एक इतिहास लिहिला या मैदानावर अबीर बाबा बारदेस संघाने. एकापेक्षा एक